सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे. मायबाप मराठ्यांना तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही. 4.5 घंटे झाले तुम्ही उन्हात चालताय. पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी उन्हाचे चटके सोसल्याशिवाय आपले मराठ्यांचे करोडोची लेकरं असणारे सुखात बसणार नाहीयेत. आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारला माझी विनंती, आक्रोश समजून घ्या. हिंगोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्यात आज भगवा वादळ दिसतंय. जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरती अन्याय केला, आता जसं झालं तसं पुन्हा होईल. परत आपल्याला म्हणायचं नाही, भाऊ काय झालं, परत माया मांडीला मांडी लावून चिपकून येऊन बसू दे. मला म्हणते पाटील काही करा, फक्त पाडा बनू नका. एक मंत्री माझ्याकडे आला, ते म्हणे दुसरा शब्द नाही का काही. म्हणलं कोणचा? ते म्हणले तुम्ही पाडा मानले इकडं धसकून काळजात होते. आमचे का पडानात म्हणे, पण पाडा म्हणू नका, दुसरं काहीतरी म्हणा. एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली आणि जर मराठ्याने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदानच निघणार नाही. माझ्या मराठ्यांना आणि आम्हाला राजकारणात नाही जायचं. माझ्या सामान्य करोडो मराठ्यांचा लेख समाजाचा उद्देश आहे, समाजाला आरक्षण मिळावं. दुसरा उद्देश आमचा नाहीये. एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. करोडोना मराठा समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही. पण जर आम्हाला राजकारणाकडे तुम्ही ओढलं, तुमची फजिती तुम्ही तुमचा उद्योग बघून घ्या. आता सरकारनं सांगितलंय, हे खाली बस, कुठे अवघड येते, त्यांना बेजार केलं, तुला का सुचून द्यायची. आपलं मी तुम्हाला एक 10 मिनिटात उरकिणार आहे सगळं आता, कारण ऊन प्रचंड आहे. आपली मागणी आहे, मराठा आणि कुणबी एकच. सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या. ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असं आहे, तुम्हाला सरसकट द्यायचंय, ही जबाबदारी तुमची. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं. आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली, त्यावेळेस आपण सरकारला सांगितलंय 83 क्रमांकाला, म्हणजे 1967 ला ज्या ओबीसी आरक्षणात या ऐका ना, आरक्षण पाहिजे, नुसतं आरडा नको, नकून दिसून देऊ. काय करतो मग आता? कुणाला तरी एक जणाला दिसणारच नाही. किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली, यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हात आणत तळतायत. आपणही फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या, कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे, त्यांनी दिलाय. ओबीसी 1967 ला 180 जाती घातल्या, त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं.
माळी समाजाला आरक्षण दिलं एका, बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती ह्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली, उदाहरण सांगतोय, त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातली. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात गेली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांचे आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होत आहेत. आमचा व्यवसाय एकच, आमचे नातेगोते एक, आमची जात सुद्धा एक. त्यांना जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350-400 जाती परत झाल्याच कशा. 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असेल तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का? जर मराठ्यांची पोट जात कुणबी आहे, बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्यात, तर मराठ्यांची का घातली नाही? आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी. हैदराबादचं गॅजेट आहे, त्या गॅजेट मध्ये सगळाची सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही? छत्रपती शाहूराजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं. ते सातारा संस्थानच्या गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही? बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात का घेतला जात नाही? आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या, सरकारने आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही? मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाहीत. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कुंकुन घुसले. तुमची कुणाची नोंद आहे का? नाही, तरी तुम्ही आरक्षणात. आणि आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे कैकाडी समाजाचं एक पथक आलं होतं, शिष्टमंडळ. त्यांनी सांगितलंय तुमचं तरी बरं आहे, आमचा लयच पाचका झालाय. म्हणलं तुमचं काय झालं बाबा? आता आमचं दुरण ट्याकान आणखीन, तर तुमचं काय झालंय? ते म्हणले आमची एकच जाती कैकाडी समाजाची, 2-3 नाहीत, काही नाही. विदर्भात कैकाडी समाजाची जात एससी आरक्षणात, खानदेशात कैकाडी समाजाची जात एसटी आरक्षणात आणि मराठवाड्यात कैकाडी समाजाची जात ओबीसी आरक्षणात. बघा मंडल कमिशनचा प्रताप, कशी काडी लावून ठेवली मंडल कमिशन. एकच जात 3 जाती.
जरांगे पाटलांच्या रॅलीला सुरुवात झालेली आणि या रॅली दरम्यान ते ती तिकडे एससी आहे, मराठवाड्यात आली ती ओबीसी होती. मराठवाड्यातली कायकाडी समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे, विदर्भात दिले ती एससी होती. आणि विदर्भातली कायकाडी समाजाची मुलगी जर खानदेशात दिले तिकडे गेले ती एसटी होती. म्हणजे आपल्यासारखं झालं त्यांचं बी. आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुणबी होती, तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली ओपन होती. कोणाचेच कोणाला मिळ नाही. आपला नेमका आंतरजातीय व्यवहार आहे का रोटी बिटी व्यवहार आहे, काहीच मिळ लागा नाही. माझ्याकडे आपल्यात मराठवाड्यातला आलता जालना जिल्ह्यातला, तेव्हा म्हणला आपली बाईक विदर्भातली ती कुणबी आहे, मी ओपन आहे. पोराला काय लो म्हणलं, आता मी काय सांगू काय लो हाय का नाही लफड. तेव्हा मला ती आपली पाहुणे मी तिचा पाहुणा, दोघं मराठा. पण पोरगा आता ओपन धरा ओबीसी धरा म्हणलं, काहीतरी धरा आता आरक्षण मिळूस तर काय करतात. ही सत्य परिस्थिती आहे. मराठ्यांचा नोकरीतला टक्का वाढायचा कमी झाला. जो मराठा नोकरीला लागला त्याची भरती होत नाहीये, त्याच्या मुलाला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्या आरक्षणामुळे. मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळे त्याला नोकरी लागत नाही किंवा उच्च शिक्षण मिळत नाही. या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणाने सांगतोय, 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही. बहुतेक आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे. मग पण ह्या बारील तुमच्यावर आता तर म्हणतात तसंच ह्या बारील माघारी चला म्हणलो होतो. तुम्ही आले तुम्ही जर ह्या बारील म्हणल्या ना इथं जागेवर बस माघारीत नाही जात तिथंच बसू जाऊ द्या जबरदस्ती. त्याला काय नावेला जे आपलं त्याला छगन भुजबळच लागत होई कडाल घेऊन येईन म्हणा. ते गेले कामातून, त्याने केली टोळी तयार, सगळ्याला काम वाटून दिले त्यांनी. तू हे बोल, तू ते बोल, तू ते बोल, ते तू बोल आणि बाकीचं मी बोलतो. तो झाला मुकादम. ते तिथून इशाऱ्यावर कान फिरतो, पण त्याला माहितच नाही आणखीन मराठे शांत आहेत तर आहेत. आणि एकदा का बाबा त्यांचा संयम सुटला रे बाबा, मग आता नाही सांगत तुला विधानसभा येऊ दे, मग सांगतो काचका. एक जणाला दाखल आहे तो असे डावर टाकतोय मायावर, पडेल फिडेल सगळे गोळा केले त्याने आता छगन भुजबळ पुरे. आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली. खोड किती करतोय बघा ना. आंतरवालीत आपलं आंदोलन चालू आहे, त्याच्या पुढे चालून बसले त्यांनी. आणि मला म्हणते जातीय तेढ नाही निर्माण झाला पाहिजे. आता जाते तू पुढे बसल्यावर हटकून काय होईल. तरी मी संयम ठेवला, कुठंही गालबोट लागू दिलं नाही. कारण मराठ्यांची काय ताकद असतील, काय संस्कार आहे ते दाखवून तिथं दिलं, कुठं होऊ दिलं नाही काहीच. आणि तुम्हालाही आज सांगतो, ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली मायबापा हो, मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही गेलो. तुम्हालाही माझी विनंती, नारड्याला येईपर्यंत विनंती, जवळ सहन होत आहे तोपर्यंत करूया. पण माझे हात जोडून विनंती, गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी जायचं नाही आणि गोरगरीब ओबीसींनी मराठ्यांच्या सुद्धा अंगावर यायचं नाही. हे राजकारणी लोक आपल्या आपल्यात लावून देतील, कोणी मदतीला येत नाही. गोरगरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केसेस होतील, कोणी 7-12 सुद्धा घेऊन येत नाही. छगन भुजबळला नाही करणार, कारण त्याला वाटतंय
तो जेलमध्ये जाऊन आला, सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे. त्यांनी असं पेरलंय ना भयानक की दंगली व्हावात म्हणून. मी तुमच्या साक्षीने तुमच्या मायबाप जनतेच्या पायाला हात लावून सांगतो, त्याचा कुठं डाव मी दंगल घडण्यात यशस्वी नाही होऊ द्याला आणि पुढच्या काळात सुद्धा होऊ द्यायचा. तो काही टाकी ते मला तो मागा म्हणला, ऐ हालत कस काय तू आल्यावर हालायला लागला, काय झालं होतं आधीच आरक्षण नाही बाबा, आरक्षण थांब हालू नको बरं का, मला आधीच भेव वाटते. त्यांनी वेगळे तसं घेत नाही हे असं. अरे बाबा दुमते तिमते केले सगळे, ते आता त्यांच्यात कानात बोलत ते जरांगे पाटील काय रसायन रे, ते म्हणतोय मीच पडल, मला काय विचारतो. मला काही नाव देत ते, कसलं गाणं दिसतं एवढं सखेचे, काय करायचं मग छगन भुजबळ कसला असं, तुला काय मला काय लग्न करायचं पैसे, तुला करायचं काय कसला दिसून दे मग लोक जण असून दे नसून, तुला काय करायचं तू तुला बघ ना. मी मग बघतो मी पुढा याला आहे, हा काय म्हणणार तू, पण तुला नीट केलं का नाही, मला काहीच अक्कल नाही वाटतो या म्हणण्याने. काही म्हणतात मला घटना कळत नाही, कायदा कळत नाही, शिकलेलंच नाही, 34 शिकलेलं आहे. 4थीला मला 3 मार्क पडले, तुला काय करायचं. तुम्ही एवढे हुशार आहेत, तुम्हाला सगळ्याला पालत टाकून 1.5 कोटी मराठा आरक्षणात घातला का नाही. मी असू दे मराठाला मी येणार बरा आहे, तू मग शिकलेला आहे, तू तसाच राह. मी तुला करायचं काय कसला असू दे, मी पायावर नाही चालत टकोऱ्यावर चालवतोय, तुला काय करायचं. काय ते मला काही म्हणते, काही आता नवीनच लिहिले म्हणले काहीतरी मिथूनच हे म्हणले. मी तुला काय करायचं, मी मिथून असो नाही तर काही असं, तुला काही घेणं आहे का. पण खुटी कशी जाम ठोकली, कस काय उलटी पालटी केलं सगळे, मस्ती जिरिली का नाही. तुला करायचं काय, तू तुझ्या जातीचं बघ, तुझी जात मोठी करायचं बघ, लोकांचे माप घेतो कशाला. आणि मग माप घेता घेता 26च्या धुऱ्या उताने करून घेतले. आता तर 200च्या करणार आहेत आम्ही, मग आमच्या नादी लागलो खलास 200 सुपडा साप कायम घरी नुसतं जमिनीवर बसायचं, माती टोकरायची. मग कस काय पडलो, कस काय पडलो, कस काय पडलो, कस काय पडलो, दुसरं काही कामच नाही करायचं, नुसती माती टोकरायची. मराठ्याच्या नादी लागले कार्यक्रम. मायबापा एकजूट असू द्या, यांनी किती षडयंत्र करू द्या, सरकारनं अभ्यासात सुद्धा आपल्या विरोधात उतरलेत मराठ्यांचे, तेही बोलायला लागले. ही मागणी टिकणार नाही. आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या, 1.5 कोटी मराठा आरक्षणात गेलाय. हैदराबादचं गॅजेट लागणारे 17 संस्थांचं सुद्धा घेतलं जाणार आहे. आपली खरी मागणी सरसकट मराठ्यांना कोणते प्रमाणपत्र द्या ही आहे. काहींचं म्हणणं आहे सगळे सोयरे टिकणारच नाही, काहींचं म्हणजे आपलेच अभ्यासक पण त्याचं लय पोट दुखत, ते काही अभ्यासक टाकतील आपल्या मागे, ज्याचं दुकानात बंद पडले ते सरकारकडून बोलायला लागलं. ज्याने अभ्यास करून दमलं त्याला प्रसिद्धीचा नाद आहे, मीडिया पुढे बसायचा नाद आहे, त्याला एक मोठा मुळ्यात झालाय, त्यालाही दम निघाला. बरं टिकणार नाही असं ग्राह्य ठेवलं. 16% आरक्षण दिलं, मराठ्यांचं टिकून दिलं नाही. 13%
आरक्षण दिलं. मराठ्यांचं असल्यामुळे ते टिकून दिलं नाही. सगळेजण समजून घ्या. मराठ्यांचं खरं असलं तरी टिकून देत नाही, तितका मराठ्यांचा द्वेष यांच्या मनात आहे. आता 10% आरक्षण दिलं. आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच कोर्टामध्ये याचिका दाखल केली. मराठ्यांचं किती चांगलं असलं तरी त्याच्या पाठीमागे मुद्दाम लागतात आणि ते आरक्षण घालवतात. 57 लाख नोंदी मिळाल्या. छगनराव भुजबळ तात्यांनी रद्द करा म्हणून मागणी केली. आमचं रद्द केलं होतं. मंडल कमिशन नाही सगळं जोडवायला लावायचं होतं. तुला माहित नाही, त्याला माहित आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय, कोर्टात घेता येतो. 16% आरक्षण उडत. काय हरवलं तो? इतक्या लवकर 9च्या नंतर असतं जमून का? तो तिकडे लवकरच आहे काय? पार्टी बदलली काय तो? हे आपलं काही टिकून देत नाही. मुद्दा मराठ्यांवर अन्याय केला जातो. सगळ्या सोयऱ्यांची मागणी केली. अध्यादेश काढलेला एकदा मराठी वाचून बघा. त्याच्यावरती स्पष्टपणानं दिलेलं आहे. आपल्या व्याख्याप्रमाणे आपली व्याख्या त्याच्यात घेतलेली तशी अंमलबजावणी केली तरच आपल्याला मान्य. आणि जर काही अभ्यासकांचं खरं बोलणं आहे, काहींचं खोटं बोलणं आहे, आणि जे खोटं बोलतायत ते त्या दिवशी वाशीला मुंबईत होते. आता फक्त काहीतरी आम्ही सरकारने दाखवलं म्हणून उलट बोलायला लागले. बरं असं काय धरून ते नाही टिकलं. हा उडलं. मी पुन्हा लढलं. तुला काय करायचं? मी या मराठ्यांसाठी पुन्हा माझी जीवाची बाजी लावायला तयार आहे आणि सगळ्यांना ओबीसीतून पुन्हा आरक्षण द्यायला तयार आहे. तुला करायचं काय? तू झोप ना घरातच. पण मी या मराठ्यांच्या ताकदीवरती कोणाला काहीच मिळून देणार नाही. किती मिळत बोंबाला तरी कोणाला पद मिळून देणार नाही, कोणाला पैसे मिळून देणार नाही. मी मिळून देणार तर फक्त करोडो मराठ्यांना आरक्षणच मिळून देणार. पुन्हा 4 महिने लढायची वेळ आली तरी लढत. मी फक्त चुकच शोधायला काही कामाला लागली. मी काय चुकवतो? का दुःख द्यायला लागले मला तुम्ही? चूक कोणाकडून होत नाही. ही चूक करायची वेळ नाही. तुमचं आमचं काही वाद असेल, काही नाराजी असेल, ती दिवस ही नाही. आज समाजाच्या पाठीवर हात टाकून समाजाच्या एकजूट वाढवून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे. आज एकमेकाचे गुन्हे धुणे काढायची वेळ नाही. समाजावरती संकट भोंगावते. समाजाला वेठीस धरायचं काम केलंय. तुम्हाला माझी विनंती आहे, जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे जावं लागेल. तुम्ही सगळे येणार का? जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मोकळ्या मनाने सगळे एका आवाजात सांगा, जर मुंबईला जायचं ठरलं तर हात वर करून सांगा, येणार का? यांनी मला शेवटचा मुद्दा सांगतो. यांनी मला आणि माझ्या समाजाला घेरायचं ठरवलं. माझा मराठा समाज एकत्र आला. माईबापांना आणि माझ्या भावांना खूप जणांच्या पोटात जळायला लागलं. यांचा समाज एकत्र आला. यांनी एक शिक्का मतदान केलं. माझा समाज कधीच यांच्यावरती रुसला नाही, कधी नाराज झाला नाही. यांना आरक्षण दिलं. माझा समाज कधीच म्हणला नाही यांना का आरक्षण दिलं. आज माझ्या लेकरांना, मराठ्यांचे लेकर आज मोठे होणार. आरक्षणाची किंमत मराठ्यांना कळायला लागली तर सगळेजण मराठ्यांच्या विरोधात उतरायला लागले. बीड मधल्या मराठ्यांनी एकजुटीने यावेळेस मतदान केलं म्हणून